सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारूया सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स त्याका माझो एक निरोप सांग. मी बोलावलंय म्हणून सांग त्याका. का तू इल्यावर सांगताय त्याका कशात बोलावलंय का. अरे उलट तुझं कौतुक करू खया. तू ह्या मेल्याक सुधारलंस तरी नाही तर ह्यो चौकात जायचो उंडारचे करू. आता चांगला काम तरी करूक लागलो हा. म्हणजे तुम्ही माझ्यावर नाही रागले? नाही रे माझ्या लेकरा तुझ्यावर कशाक रागाव. उलट तू माझ्या नातवाक सुधारलंस म्हणून तुका माका सरप्राईज पार्टी देऊची हा. पार्टी? हा माशाचा कालवण आणि भाकरी. चलात पा तुका. चलात बा. आजी 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 काय आजीबाई काल फार दगदग एक्झर्शन झालं का? काल काय नेहमीच आहे तुझं एक्झर्शन. कांगारू सारखी इकडनं तिकडे आपल्या उड्या मारत असते. घरातून दुकान दुकानातून घर एका जागी थांबेल तर शपथ. हो का? अहो आजीबाई पण असं करून नाही चालणार. अहो वय झालंय तुमचं आता आणि या वयात शरीराला किमान आरामाची आवश्यकता आहे. खरा तुमचा. काल जरा म्हणजे जास्तच दगदग झाली. अहो ताप सुद्धा आलाय तुम्हाला आणि असं अंगावर दुखणं काढणं चांगलं नाही या वयात. ऐकलंस ऐकलंस काय म्हणाले ते. या वयात अंगावर दुखणं काढणं चांगलं नाही. आहे ताप आलाय तरी आपलं करतायत फरसाणं. नाही रे नाही. डॉक्टर साहेब तुम्हीच सांगा गेला. तुम्हीच सांगा. आपलं काय ऐकत नाही होती. बरं बरं मी सांगतो. आजीबाई नातू हुशार आहे तुमचा. ऐकत जा त्याचं. माहिती आहे मग आता. नको तेव्हा हुशारी चालता यायची. डॉक्टर साहेब काय जास्त तर नाही ना, म्हणजे सिरियस वगैरे काय? नाही नाही सिरियस वगैरे काही नाहीये. फक्त वयोमानानुसार दगदग झाल्यामुळे ब्लड प्रेशर थोडं लो झालंय. 3-4 दिवस आराम करू द्या त्यांना. हा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी लिहून दिलेली औषधं त्यांना वेळेवर द्या. हा आणि आजीबाई तुम्ही पूर्णपणे ठणठणीत बरं वाटल्याशिवाय बेडवरून उठायचं नाही. काय? होय. ठीक आहे निघू मी. हा काही लागलं तर कळवा मला. थांब थांब थांब. अरे अरे मी देतो. तू आजीकडे बस. मी देतो. ए ए ए ए कशाला हलतेस कशाला हलतेस. चल तिकडे. आणि काय रे हा डॉक्टरांका काय सांगतस. तुझो पाय घरात टिकणार नाही आणि त्यांका सांगतस मी कांगारू सारखी उडीओ मारते म्हणून. होय मग काय चुकीचं बोललो मी. काय चुकीचं बोललो. सतत आपली काम करत असते. सतत आता बेडवरनं उठ बघच. मग उठायचं नाही. 4 दिवस उठायचं नाही या बेडवरून. होय. आणि घरातली कामा कोण करताला. हा ते नंतर बघू.
पण तू खाली पाय ठेवायचे नाही, कळलं? होय रे बाबा. झोप आता, डोळे बंद कर. अरे बाबा झोपतोय. बंद कर डोळे. अंगाई गाय ना मी नाही तर. नको रे बाबा, नको अंगाय गाव नको. मी झोपतोय त्यापेक्षा. काय चेपू? डॉक्टर मला म्हणाले की आजीचं ब्लड प्रेशर ऑलरेडी लो आहे, त्यात त्यांना कामाचं घेऊ देऊ नका प्रेशर. डोंट वरी. 4-5 दिवस हिला पायच खाली ठेवू देत नाही बघ मी. मी नाही आपण, मी पण इथेच थांबतोय. कशाला? काही गरज नाही. तुझा हॉस्टेलवर मी बघेन व्यवस्थित आजीचं. पण तू एकटं कसं बघणार आहेस? पूरी दुनिया को मैं संभालता हूँ, आजी को नहीं संभाल सकता क्या? जा, काय काळजी करू जा. बर, पण बघ काही काम करताना जर माझी लागली तर कळ मला. अरे, मी काम करत असताना तुझी कशी वाट लागेल? वाट नाही रे, मदत. काही काम करताना माझी मदत लागली तर मला कॉल कर. करतो, कॉल करतो. हा, जा आता. झोपली आजी? हा, झोपली. जा, ते गोळ्यांचं नाही तर मी करतो. बरं आणून तरी ते. जा. परी उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं उठ ना, कॉलेजलाच नाही जायचंय का? उशीर झालाय, उठ. हे काय, तुझी मॉर्निंग एवढ्यात कशी झाली? मग न्यू इयर रेझोल्युशन. मॉर्निंग वॉकला जाऊन आले मी. आई शपथ, चालायला वगैरे अशी सुरुवात पण केली? हो, बारीक व्हायचं ना मला. ए परी सांग ना, फरक वाटतो ना माझ्यात? बारीक झाले ना मी? हो मग, काल कसली भोपळा होतीस तू, आज एकदम चवळीची शेंग वाटते. ए काय यार, कुचकट नुसती काही बोलत असते. अगं मी कुचकट? रेणुका, तू काही विनोदी प्रश्न विचारतेस. असं एका दिवसात काही लगेच असा फरक पडतो का? सगळं मूड घालवतेस यार परी तू. कुचकट कुठची का बसू. अगं उचल की फोन. बाबांचा फोन आहे. अगं एक काम कर ना, उचल तू पटकन. मी हे ठेवून आले. उचल ना, उचल. हॅलो, परी बोलतेय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा, कशी आहेस? मी मजेत. आमची मँगो बर्फी कुठे आहे? मँगो बर्फी ना आहे, मी देते फोन. एक सेकंड थांबा. रेणुका, का कधी आंघोळीला गेली? अगं आत्ता म्हणालीस ना इथेच आहे म्हणून. हो, ती इथेच होती. मला म्हणाली की तू फोन उचल, मी आलेच 2 मिनिटात, आणि आंघोळीलाच पळाली. मी एक काम करते, ती आली ना की मी तिला सांगते तुम्हाला फोन करायला. चालेल? बरं बरं बरं, पण सांगा तिला नक्की फोन करायला. बाय बाय. माझा फोन परीला उचलायला का लावला? मला काय वाटतंय, आपण फेस्टिवलला ग्रुप परफॉर्मन्स करूयात ना? गुड. हा तुम्ही सगळेजण करा, मला नाही करता येणार. का? अरे मला रिपोर्टिंग करावं लागेल ना सगळ्या इव्हेंटचं. अरे मग ठीक आहे ना, एखादा इव्हेंट कर, त्यावेळी मी नाही तर परी करू तुझं काम. हा झालं तर मग. मी नाही इथं काही काम करणार. ही काय करते माहितीये, ही आपल्याला काम देते आणि स्वतः गायब होऊन जाते. काय ग परी, मी कधी असं केलं? ओ, कधी केलं? रेणुका, सकाळी तुम्हाला तुझ्या बाबांचा फोन उचलायला सांगितला आणि स्वतः अचानक आंघोळीला निघून गेली. अगं ते त्यावेळी माझ्या लक्षात नाही राहिलं म्हणून. मनवा, तू कुठल्या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करणार आहे? माझं ना अजून ठरतच नाहीये. का? तुला पण परी चावली का? तिचंही काही ठरत नाहीये ना अजून आयुष्यात. ए दंताळे,
नाही ग तसं नाही, पण कसं आहे ना, कॉलेज फेस्टिवलला खूप सारे इव्हेंट्स असतात ना, आणि मला एका वेळी एकच काम करायची सवय. माझं काही चॅम्प सारखं नाहीये एका वेळी 100 उद्योग करायचे. पण हा 100 उद्योग करणारा चॅम्प आहे कुठे? बसला असेल अजून काहीतरी उद्योग करत. आणि आपला सम्राट द गंगाराम, गंग्या कुठे? अरे बाबांनो, ते दोघेही एकत्रच आहेत. ऍक्च्युली ना सम्राट काल धवलच्याच घरी गेला होता. मग आता काही तो परत येत नाही. तिथे तो बसला असणार आजीच्या हातचा आदळत पहिला सारखा. बैल कोणाला म्हणालीस तू? काय? बैल कोणाला म्हणालीस? मी बैल म्हणाले? हो मग आत्ताच म्हणालीस की बैल तू. अरे समरू, ते मी धवलला बोलले होते. मग त्याला पण म्हणायचं नाही. ऑलरेडी बिचारा खूप टेन्शन मध्ये. का? काय झालं? अरे निरू, आजीची तब्येत खूपच बिघडली आहे. काल जेवत असतानाच त्या चक्करून पडल्या. काय चक्कर आली? पण अशी कशी चक्कर आली? म्हणजे काय झालं? मला माहिती कचरे आली असेल. याच्यासाठी पोळ्या करून करून. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना लो ब्लड प्रेशरचा ना त्रास झाला, आणि 4-5 दिवस ना त्यांना सांगितली बेड रेस्ट. म्हणून धवलू घरीच थांबलाय त्यांची करत सेवा. तो आणि सेवा तेच ना, आतापर्यंत ना आजीवरच त्याने अरे देवा म्हणायची वेळ आणली असणार आहे. जब तक रहेगा समोसे में आलू. आलू आलू तुझ्याकडे आलू. थांब, हे परतू दे. तेरा रहूंगा ओ मेरी साली. काय का सोन्या काय करत? सरप्रा. काय ग? झोप तिकडे, झोप तिकडे, आराम कर. पडान राहू तिकडे, पडान राहू. काय पडांद्र, माका ताण लागली. हा ताणला. आपल्याला कुठे काय नदीवर जाऊन पाणी भरायचंय? हा? मला सांग, आपल्याला सांग, मी आपण पाणी आणून देतो तुला. मग दी मेल्या दी पाणी. मेल्या. तुला ना कारणच पाहिजे उठायला. हे घे. पेला घे, पेला. होय घेतय, पेलोच घेतय. हा पी. झालं झालं. अजून काय हवं? सूप बीप हवं? नको ना? पडान राहू आता. चल, आंघोळीचं पाणी ठेव माझा. हा? एवढ्या आजारपणात कोण आंघोळ करते काय? काय गरज ना. एक दिवस आंघोळ केली नाहीस ना, काय देवबीव कोपत नाही. आणि कोपला ना कोपू दे, आपण बोलतो त्याच्याशी. तू पड. ते पड काय मेल्या? मी सर असा पडान रवलंय ना तर दुकान बंद पडात. आजी, तू एका दिवसात दुकान बंद पडायला ती काय गिरणी आहे काय? जास्त शहाणपणा करू नको हा तू. सांगते तुका, माका दुकान उघडूक जाऊचा. ए आजी, काय गरज नाही. तुझं दुकान म्हणजे काय पीएमचं ऑफिस नाही रोज उघडायला. एक दिवस नाही उघडलं ना, कोणाला काय फरक पडत नाही. तू पड, चल. अरे काय पडांद्र, आणि जेवणाचा काय? बाई आजी, आपण आहे ना धवला असं जेवण असं जेवण बनवतो ना, असं की बोट चाटत राहशील, चाटत राहशील अशी. वास कसलो येता? आई शपथ आजी, आपण. अरे मेल्या वास येता. अरे काय घर जाळूचा का काय? कांदो करापलो तिकडे. अरे माझ्या कर्म, काय करतो? बाप्पा रे, काय करू मी? रेणुका, रेणुका. हा सायली. ओय, काय चाललंय तुझं? माझं कुठे काय, घड्या करत बसले. मी आत्ताच नाही विचारत आहे. खाली मेसवर काय चालू होतं तुझं? नाही, काहीच नाही. नाही, काहीच नाही. नेहमी आमच्या ताटातलं स्वीट पळवतेस, हा दह्याच्या वाट्या पळवतेस, आणि आज स्वतःच्याच ताटातलं इतरांना वाटलंस आणि वर आलीस. अगं असं काही नाही, जेवले मी. हा, जेवलीस तू? काय जेवलीस सांग जरा मला. हा, पोळ्या तर मला दिल्यास, भात परीला दिलास, मग काय फक्त वरण आणि भाजी खाऊन वर आलीस? ऍक्च्युली आज माझी खायची इच्छा नव्हती. तुझी आणि खायची इच्छा नव्हती. हा,
तेच तर ना, काय झालं काही कळतच नाहीये. काय कळत नाहीये? तरी मला सांग, हं. तुला जर का तुझ्या अगदी जवळच्या व्यक्तीला खरं सांगायचं असेल तर तू कसं सांगशील? काय झालंय? कोणाला काय सांगायचं? नाही काय नाही, म्हणजे काही सांगायचं नाहीये, पण म्हणजे सांगायचं असेल तर मग कसं सांगायचं? तोंडाने, आणखी कशाने? सायली अगं तसं नाही, म्हणजे आपण जे सांगणार आहोत ना त्यामुळे समोरच्याला वाईट वाटणार असेल तर काय? म्हणजे मला असं वाटतं की ते सांगणं इतकंच महत्वाचं असेल तर लगेच सांगून टाकलेलं बरं. आणि समजा तितकं महत्वाचं नसेल तर मग नाही सांगायचं. नाही, पण समजा सांगितल्याशिवाय राहवतच नसेल तर मग म्हणजे बघ, असं समज की मी म्हणजे तू आहे, हा, आणि तुला मला असं काहीतरी सांगायचंय की मला ते कळल्यावर तुला नाही, मला म्हणजे मी म्हणजे नाही तुला झालं म्हणजे झालं तुझं. काय चाललंय? सायली ग, मला ना काही सुचेना असंच झालंय. आता पोटातच काय नाहीये म्हटल्यावर डोक्यात कसं येणार? म्हणजे डोक्यात हा जो गोंधळ चालू आहे ना तो शांत करण्यासाठी मन शांत असावं लागतं. आणि तुझ्यासारख्या खवय्या माणसाचं मन कसं शांत होणार सांग? पोटभर खाल्ल्यावर. हे बघ, मी मस्त पैकी दही भात आणलाय मेस मधून. चल खाऊन गेलं. ए असं करायचं नाही, खाऊन गेलं. आता खातेस की हा मेनू कॅन्सल करून धपाट्यांचा खुराक देऊ? हा वा, चल घे पटकन, घे थोडं थोडंसं खाऊया. गुड गर्ल. मी जेवतोय, दी मेल्या माझ्या. काय कसं झालंय जेवण? मस्त. भाजी तर इतकी सुंदर झाली. हा मग बाई, आपण गेलाय ना. भाजी सोड, आमटी बाई, आमटी. अरे मेल्या काय करतो? माझ्या हातात नाही, मी बनवणार. मी बनवणार तर हळू पाडशील माझ्या अंगावर. काय पाडणार गे? हा, कशी वाटते आमटी? झकास. सुंदरच. आपल्या पण हाताला चव आहे की नाही आजी? असा उडप्याच्या हातात छान चव असा. काय बोलली? तुला कसं कळलं? माका कसं कळला? मेल्या, उडप्याकडसून पार्सल घेऊन येतस, माका देतस आणि सांगतस कशी असता माझ्या हाताची चव. अरे पहिल्या घासातच माका कळलेला, पण मी काय आपला बोलाक नाही. म्हटलं जाऊ देत, जेवणाच्या ताटार बसान कोणाचा मन दुखवायचा नाही म्हणून बोललंय नाही. सॉरी म्हणे. या असा काम घालतस आणि वर विचारतस जेवण कसा झालेला म्हणून. आजी असं काय करते ग? आपल्याला नाही जमत तर नाही जमत ना. आपण शिकणार आहे जेवण 4 दिवसात बनवायला. तू कशी का कॉलेजात कशासाठी धाडलंय मी? शिकतेलस मा का ह्याच करून वाटतेलस माका? काय नाही, बस झालो आराम माझो. माका आता कामाक लागू कया. काय? हा, मी ते आराम करायचा आहे. डॉक्टर काय म्हणाले? ऑनली आराम, नो काम. मेले ते डॉक्टर कधी? बॉलिंजर. अरे त्यांचं कामच असता, ते ताच सांगतील. त्यांचं काम असा ना, मग माझं पण काम आहे ना, तू म्हणून तुझी काळजी घेणं. काय नाही आजी, काय नाही. आता 4 दिवस तू काय काम करायचं नाही आधीच सांगतोय. कळलं माका. उगाच जास्त शानपणा करू नको. त्या अभ्यासाचं इस्कोट करूचो. या बघ धवन, आपल्याक जा जमता ना ताच काम करूचा, जा जमना नाही त्याच्यात हात घालायचो नाही. असं कस? तू काय बोलतेस? ठरवलं ना तर सगळी कामं येतात. मला हे पण जम. अरे तू काय करतलस या एकटो मोडक्या हातात? अजय,
अजय, इस हाथ को मोड़का मत बोल। ये 2.5 किलो का हाथ जब काम करता है ना तो जेवन बनता नहीं, अपोआ बन जाता है। आज से तू धवल और मैं आजी। हाँ? काय उल्लू मी आता? काय उल्लू? काय उल्लू? मी आजी, तू धवल. सोनू ग. रेणुका, रेणुका फोन वाजतोय ग. रेणुका, ही कुठे गेली? न्यू इयर रिझोल्युशन मॉर्निंग वॉक. हॅलो, हॅलो रेणुका, अगं कुठे आहेस तू? अगं काय चाललंय तुझं? मी तुला फोन करतो तर फोन उचलत नाहीस. अगं कुठल्या कामामध्ये एवढी बिझी झालीस की वडिलांची एक शब्द बोलायला तुझ्याकडे फुरसत नाहीये? सगळं काही ठीक आहे ना तिकडे? की माझंच काय चुकलंय? नाही नाही बाबा, मी सायली बोलतेय. सायली? हा, सॉरी बेटा, अगं मला वाटलं रेणुकाच आहे. अगं रेणुका कुठे आहे? मला बोलायचं तिच्याशी. अहो बाबा, ती बहुतेक ना मॉर्निंग वॉकला गेली. मॉर्निंग वॉकला? हो, आणि फोन इकडेच विसरून गेली. विसरून गेली की माझ्याशी बोलायचं नाही म्हणून मुद्दाम ठेवून गेली आहे? असं काय म्हणताय बाबा? अगं मग काय म्हणू, गेले 3-4 दिवस ना हेच चाललंय तिचं. माझा फोन उचलत नाही, उचलला तर मित्रांबरोबर आहे म्हणून सांगून ठेवून देते, मेसेज केला तर नंतर फोन करते म्हणून सांगते, पण फोन करतच नाही. म्हणून मग एवढ्या सकाळी मी फोन लावून बघितला तर तो तू उचललास. मला सांग सायली, काय चाललंय? अशा कुठल्या कामामध्ये ती बिझी झाली आहे की माझ्याशी एक शब्द बोलायला त्याकडे वेळ नाहीये? नाही, बिझी वगैरे नाही असंच. ती फक्त अगं बिझी नाहीये तर मला एक फोन करायला वेळ कसा नाही मिळत तिला? ते काय नाही, मी दुपारच्या गाडीने तिला भेटायला तिकडे येतोय. नाही नाही, नको बाबा, तुम्ही लगेच निघू नका असे. अगं मग इथे बसून तरी काय करू? ती माझ्याशी एका शब्दाने बोलायला तयार नाहीये. मग आता मला तिथे आल्याशिवाय कसं कळेल की तिथं नेमकं काय बिनसलंय? नाही नाही, बिनसलं वगैरे नाहीये काही. रिपोर्टिंगचं काम चालू आहे ना, तर त्याच्या गडबडीत असेल म्हणून. अगं पण एवढी कसली गडबड की आपल्या बापाशी 2 शब्द बोलायला वेळ नाही तिच्याकडे? बाबा, तुम्ही नका काळजी करू, मी बोलते तिच्याशी आधी आणि तुम्हाला फोन करायला सांगते ना. नुसतं सांगू नको, तिच्या समोर फोन लाव, मला बोलायचंय तिच्याशी. हो हो, ती आली ना की तिच्या समोरच फोन लावून देते. बरोबर, ठीक आहे, पण मी वाट बघतोय फोनची. चल ठेवतो फोन. हा, बाय. काय चाललंय रेणुकाचं? बाबांशी का बोलत नाहीये?